शिंदेचे आमदार शरद सोनावणे यांनी भर कार्यक्रमात एका पत्रकाराला धमकी दिली। 15 ऑगस्ट होऊ द्या, मग पाहतो, माझ्यावरती अनेक कलम आहेत अशी वाक्य वापरत सोनावणेंनी जाहीरपणे गुंडगिरी केली आहे। सोनावणेंनी भर कार्यक्रमात हे शब्द वापरल्यामुळे ते नक्की आमदार आहेत की गुंड आहेत असा प्रसिद्ध होतोय। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार शरद सोनावणेंनी एका पत्रकाराला भर कार्यक्रमात धमकी दिली। 15 ऑगस्ट होऊ द्या, मग पाहतो, माझ्यावर अनेक कलम आहेत अशी वाक्य वापरत सोनावणेंनी जाहीरपणे गुंडगिरी केली आहे। 15 ऑगस्ट होऊ द्या, ते आणि मी आहेच, हात मी पाहतोच एकदा, ते आहेच, ते शरद सोनवणे माझं नाव आहे, असे माझ्या खूप कल्प लागलेली आहेत पहिल्यापासून, ते आहेच ना, ते असं तुमचं पाहणार। शिंदेच्या शिवसेनेचे संतोष बांगर, संजय गायकवाड आणि खासदार संजय दिना पाटलांच्या गुंडगिरीच्या यादीत आता शरद सोनावणेंनी सहभाग घेतलाय। या पत्रकारांनी धंदा मांडून ठेवलेला आहे। हे सर्व जण धंदेखोर झालेत असे शब्दही सोनावणे यांनी ही धमकी देताना वापरले। 21 सोनावणीच्या बाबतीमधला काय त्याने रिपोर्ट केला, त्याने काय केलं, त्याने काय दिलं स्पष्टपणे रद्द झाली, दरवर्षी दिले गेल्या काल 21 तारीख रद्द झाली का मॅडम? मग मला सांगा हे का, हे कशासाठी? जिल्हाधिकाऱ्याला फोन केला तुम्ही? बरं जाऊ द्या, ते 15 ऑगस्ट होऊ द्या, ते आणि मी आहेच, हात मी पाहतोच एकदा, मी आहेच, ते शरद सोनवणे माझं नाव आहे, असे माझ्या खूप कलम लागलेली आहेत पहिल्यापासून, मी आहेच ना, हे असं तुमचं मी पाहणार। ते नंतर आज नाही इथं काय तुमचा अधिकारच नाही मुळात। कोण आहे तुम्ही? नागरिक घरी तुमच्या वारे नागरिक, आमची वाट लावतो तुम्ही नागरिक आहे काय? सोनावणेंनी भर कार्यक्रमात हे शब्द वापरल्याने ते नक्की आमदार आहेत की गुंड असा प्रश्न उपस्थित होतोय। ते भर कार्यक्रमात कॅमेरा सुरू असताना अशा धमक्या देत असतील तर इतर वेळी त्यांच्याकडून कोणती भाषा वापरली जात असेल याचा अंदाज या व्हिडिओवरून येतोय। एकनाथ शिंदेंसोबत सत्तेत असल्यामुळे कदाचित सोनावणेंना आता पोलिसांचा धाक राहिला नसावा। पोलिसांकडून कारवाई होणार नाही याच भ्रमातून आता ते जाहीरपणे धमक्या देऊ लागले। त्यामुळे एकनाथ शिंदे तरी आता त्यांना समज देणार की गुंडगिरी करण्याची मोकळीक देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।